ड्राय स्किन टाईप असेल तर मेकअप कसा करायचा, कसले प्रॉडक्ट्स वापरायचे आणि कसले प्रॉडक्ट्स वापरायचे नाहीत। नमस्कार मंडळी, परत एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणवती आहे आणि मी मेकअप व्हिडिओज, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज, मेकअप हॅक व्हिडिओज हे सगळे बनवत असते। जर तुम्हाला ह्या टॉपिक्समध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। त्यापूर्वी एक व्हिडिओ केला होता की स्किन टाईप जर तुमची ऑइली असेल तर त्याच्यावरती मेकअप कसा करायचा, आणि बऱ्याच जणांनी कमेंट केले होते की ड्राय स्किनसाठी पण मेकअप कसा करायचा हा दाखव। तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ड्राय स्किन असेल तर मेकअप कसा करायचा, कसले प्रॉडक्ट्स वापरायचे, कसले प्रॉडक्ट्स वापरायचे नाहीत हे सगळं डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत। आणि त्याचबरोबर एक छानसा मेकअप लुक सुद्धा क्रिएट करणार आहोत, हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर तुमची स्किन टाईप जर ड्राय असेल तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा। आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या एंडला नवीन सबस्क्रायबर्सचे जे शाउट आउट नेम्स घ्यायचे आहेत ते सुद्धा घेणार आहे, सो स्टे ट्यून्ड। आता जर ड्राय स्किन टाईप असेल तर प्रॉडक्ट्स ना व्यवस्थित चूज करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आधीच चेहरा खूप ड्राय आहे, कोरडी आहे आणि त्याच्यावरती असे प्रॉडक्ट्स जर तुम्ही यूज केला जे सूट नाही करत तर तुमचा चेहरा जो आहे तो अजून जास्त ड्राय दिसतो आणि मेकअप चांगला नाही दिसत। त्यामुळं प्रॉडक्ट्स बघून सिलेक्ट करणं, कोणता सूट होईल हे बघून सिलेक्ट करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे। सगळ्यात प्रथम तर स्किन केअर फॉलो करायची आहे, आणि जर तुम्ही हे स्टेप फॉलो नाही केला तर तुमचा चेहरा खूप ड्राय दिसेल। आणि मी का सांगते, सगळ्यात आधी तर तुम्ही फेस वॉश करायचा, एकदम स्वच्छ करून घ्यायचं, त्यानंतर टोनर यूज करा, टोनर, आणि त्यानंतर मॉइश्चरायझर अजिबात स्किप नाही करायचा, कारण जर तुम्ही चेहऱ्याला मॉइश्चरायझर नाही लावला तर ऑलरेडी तुमचा चेहरा खूप ड्राय दिसणार। आणि ज्यांची स्किन टाईप ड्राय आहे ना त्यांनी डेली यूजमध्ये पण मॉइश्चरायझर कधीही स्किप नाही करायचा। आणि आता मॉइश्चरायझर चूज करताना लाईट वेट मॉइश्चरायझर किंवा वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर तुम्ही हे यूज करू नका। मी ऑइली स्किन टाईपसाठी सांगितले होते की असे यूज करायचे, पण तुमचं जर स्किन टाईप ड्राय असेल तर तुम्हाला इंटेन्स मॉइश्चरायझर्स असतात जे खूप चांगलं मॉइश्चर देतात, तसे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत। आणि मला बरेच जण रेकमेंडेशन्स पण विचारतात की कोणता मॉइश्चरायझर चांगला आहे, तर मी ना तुम्हाला एक रेकमेंड करते, व्हॅन्युशिया म्हणून एक मॉइश्चरायझर असते, तो मी पर्सनली यूज केलेला आहे आणि तुम्हाला तो ॲमेझॉनवरती पण मिळेल। आणि मी खूप जणांना हे ॲक्च्युली रेकमेंड केली आहे, माझ्या फ्रेंड्समध्ये, फॅमिलीमध्ये। तर तुमचा पण स्किन टाईप जर ड्राय असेल ना तर व्हॅन्युशिया हे मॉइश्चरायझर तुम्ही नक्की यूज करा, आणि त्याचा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते। खूप चांगला मॉइश्चरायझर आहे आणि ड्राय स्किन टाईपसाठी बेस्ट आहे। सगळ्यात प्रथम आपण प्रायमर यूज करणार आहोत, आणि आता प्रायमर असा यूज करायचा आहे जो जेल बेस्ड नाही आहे, कारण जो आपण जेल बेस्ड प्रायमर यूज करतो तो ऑइली स्किन टाईपसाठी खूप चांगला असतो, पण जर ड्राय स्किन टाईप असेल आणि तसा जर तुम्ही यूज केला तर तो अजून हायड्रेट नाही करणार तुम्हाला, आणि इनफॅक्ट थोडं ड्रायसुद्धा वाटेल। त्यामुळं असा प्रायमर चूज करायचा जो तुम्हाला हायड्रेट पण करेल आणि प्रायमरचा पण काम करेल। तो आय हॅव अ व्हेरी गुड रेकमेंडेशन फॉर यू, अँड दॅट इज दिस वन, स्विस ब्युटी चा हा प्रायमर आहे। हा रिअल मेकअप बेस प्रायमर आहे आणि हा ना क्रीम फॉर्मॅटमध्ये आहे, त्यामुळं स्किन ड्राय नाही होत, आणि प्लस इल्युमिनेटिंग प्रायमर असल्यामुळे प्रायमर बरोबरच तुमच्या चेहऱ्याला ग्लो पण ॲड करतो। त्यामुळं हा खूप चांगला प्रायमर आहे, टेस्टेड आहे, म्हणजे मी खूप वर्षापासून यूज केलेली आहे। सो दिस इज द बेस्ट प्रायमर आय नो सो फार, आणि हे खूप अफोर्डेबलसुद्धा आहे, म्हणजे हाय प्राईस नाही आहे। आय थिंक समवेअर अराउंड 350 के आसपास तुम्हाला हे भेटून जाईल। सो हा प्रायमर तुम्ही नक्की ट्राय करू शकता। आता हा लावल्यानंतर तुम्हाला लगेच माझ्या चेहऱ्यावरती ग्लोसुद्धा दिसेल। प्रायमरला मी ॲब्झॉर्ब नाही करत आहे, त्याची एक लेयर क्रिएट करत आहे, कारण प्रायमर हा मेकअपमधला सगळ्यात पहिला स्टेप असतो। स्किन केअर फॉलो करताना जे प्रॉडक्ट्स यूज करतो ते आपण स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊ देतो, मसाज करतो, पण मेकअपमधले जे स्टेप्स आहेत जसे की प्रायमर, त्याला आपण ॲब्झॉर्ब नाही करणार आहोत आणि त्याची फक्त एक लेयर क्रिएट करणार आहोत। आता प्रायमर लावून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की किती ग्लो वाटत आहे, कारण हा इल्युमिनेटिंग प्रायमर आहे आणि ड्राय स्किन टाईपसाठी खूप चांगला आहे। आता फाउंडेशनसाठी आपण असा फाउंडेशन सिलेक्ट करायचा जो तुमच्या चेहऱ्याला अजून ड्राय नाही करणार। लिक्विड फाउंडेशन्स खूप चांगले असतात ड्राय स्किन टाईपसाठी, आणि मी आज यूज करणार आहे हा लॅक्मेचा 9 to 5
फाउंडेशन आणि हा लिक्विड फाउंडेशन आहे, प्लस ह्याचा कव्हरेज पण खूप चांगला आहे आणि हा शेड आहे W120 आणि नाव आहे ह्याचं वॉर्म क्रीम. ठीक आहे. ह्याला ब्लेंड करण्यासाठी ब्युटी ब्लेंडर यूज करते आणि हा ब्युटी ब्लेंडर जो आहे तो डॅम्प ब्युटी ब्लेंडर आहे, ओला आहे. ब्युटी ब्लेंडरने जेव्हा तुम्ही ब्लेंड करता फक्त डॅम्प मोशन्समध्ये आपण फाउंडेशन जो आहे तो बिल्ड करणार आहोत. फाउंडेशन झाल्यानंतर आपण कन्सिलर लावणार आहोत आणि त्याच्यासाठी मी यूज करते हा स्विस ब्युटीचा कवर स्टुडिओ कन्सिलर पॅलेट. ह्याच्यामध्ये भरपूर कन्सिलरचे ऑप्शन्स आहेत आणि हा ॲक्च्युली सगळ्या स्किन टाईपसाठी सूट करतो, त्यामुळे मी आज हा यूज करणार आहे. कन्सिलर यूज करून आपण डोळ्याच्या खालचा जो काळपटपणा आहे त्याला आपण कवर करू शकतो आणि त्याचबरोबर स्किनवरती डिस्कलरेशन जसं असतं नाकाच्या बाजूला, ओठाच्या बाजूला, डोळ्यांच्या पापण्यांवरती सुद्धा डिस्कलरेशन असतं, तर त्याला कवर करण्यासाठी आपण कन्सिलर यूज करतो. आणि जर पिंपल पण असेल तर त्याला सुद्धा आपण कवर करू शकतो. सो आता कन्सिलर लावून झालेला आहे आणि त्यानंतर आपण करणार आहोत कॉन्टोरिंग, ब्लश अँड हायलायटर. आणि आता हे सिलेक्ट करताना लेट मी टेल यू वन थिंग. ऑइली जेव्हा मी मेकअप केला होता की ज्यांची स्किन टाईप ऑइली आहे त्यांनी कोणते प्रॉडक्ट्स वापरायचं, तेव्हा मी त्यांना रेकमेंड केले होते की ऑइली स्किनसाठी पावडर्ड प्रॉडक्ट्स आपण वापरतो, म्हणजे ते जास्त कन्व्हिनियंट होतं. पण जर तुमची स्किन टाईप जर ड्राय असेल तर तुम्हाला सगळे क्रीम प्रॉडक्ट्स खूप छान सूट करतात, कारण ड्राय असल्यामुळे क्रीम प्रॉडक्ट्स यूज केल्याने तो तुमच्या चेहऱ्याला अजून ड्राय नाही करत आणि प्लस तो खूप मॉइश्चरायझिंगसुद्धा असतो. त्यामुळे ड्राय स्किन टाईपसाठी सगळे क्रीम प्रॉडक्ट्स आज आपण यूज करणार आहोत. आणि सगळ्यात आधी आपण करणार आहोत कॉन्टोरिंग. लेट मी जस्ट शो यू दॅट. कॉन्टोरिंग करण्यासाठी मी हा इनसाइटचा कॉन्टोर अँड हायलायटर स्टिक यूज करते. हा क्रीमी आहे आणि त्यामुळे ब्लेंड करायला हा खूप इझी जातो. त्या साईडला तुम्ही कॉन्टोरिंग करू शकता आणि दुसऱ्या साईडला हायलायटर सुद्धा आहे. सो हा मल्टीपर्पज प्रॉडक्ट आहे, पण आपण ह्यातलं सिर्फ कॉन्टोरिंग यूज करणार आहोत. ओके. पिगमेंटेशन खूप चांगलं आहे आणि ब्लेंडसुद्धा खूप इझिली होतं. नाकाला सुद्धा मी कॉन्टोर करणार आहे आणि जॉ लाईनला सुद्धा. ह्याला ब्लेंड करण्यासाठी तुम्ही ब्युटी ब्लेंडरसुद्धा यूज करू शकता किंवा तुम्ही ब्रशसुद्धा यूज करू शकता. मी इथं ब्रश यूज करणार आहे आणि ह्याला ब्लेंड करून खूप चांगलं कॉन्टोरिंग होऊन जाईल. आता ब्लेंड करताना मी ह्याला वरच्या दिशेने घेते आहे लाईक दिस. आणि जॉ लाईनला कॉन्टोर करताना खालच्या दिशेने घ्यायचं आहे. आता जेव्हा तुम्ही खालच्या दिशेने घेता तर एक शॅडो क्रिएट झाल्यासारखा दिसतो, त्यामुळे जर तुम्हाला डबल चिन असेल तर डबल चिन नाही दिसणार. काला कॉन्टोर करताना फक्त आपण जी लाईन ड्रॉ केलेले आहोत त्याला ब्लेंड करून फक्त खालच्या दिशेने घ्यायचं आहे, सो दॅट तुमचा नाक जो आहे तो जर लहान असेल तर अजून जास्त टोकदार दिसेल आणि कॉन्टोरिंग खूप छान वाटेल. आता तुम्ही बघू शकता कॉन्टोरिंग झालेलं आहे आणि खूप छान डिफाईन्ड जॉ लाईन आणि कॉन्टोर वाटत आहे. आता त्यानंतर आपण ब्लश करणार आहोत आणि अगेन ब्लशसाठी क्रीम ब्लश यूज करणार आहोत.
आता ब्लशमध्ये माझ्याकडे अगेन 2 ऑप्शन्स आहेत. सगळ्यात प्रथम आहे तो म्हणजे के ब्युटीचा हा रोझी रोमॅन्स शेडमधला ब्लश. क्रीम ब्लश असल्यामुळे ड्राय स्किन टाईपसाठी खूप चांगला आहे. आणि दुसरा प्रोडक्ट आहे हा NYBचा क्रीम ब्लश. दोन्हीही खूप चांगले आहेत. हा खूप अफोर्डेबल आहे आणि हा ह्याच्यापेक्षा थोडासा हाय रेंजमध्ये आहे. तर आज मी हा के ब्युटीचा यूज करणार आहे, कारण हा खूप पिगमेंटेड आहे आणि प्लस ह्याला ब्लेंड करणं खूप खूप इझी आहे. खूप कमी प्रॉडक्ट आपण घेणार आहोत आणि तुम्हाला बघितल्यावर लक्षात येईल की किती पिगमेंटेड आहे हा. आता हा एवढा क्रीमी आहे की त्याला तुम्ही फिंगर्सनी पण ब्लेंड करू शकता आणि ब्रश पण यूज करू शकता. पण हा एवढा क्रीमी आहे की मी ह्याला फिंगर्सनंच ब्लेंड करते आणि हा खूप इझिली ब्लेंड पण होतो. तुम्ही बघू शकता की मी थोडंसं प्रॉडक्ट यूज केलेलं आहे, पण तरीही ह्याचं पिगमेंटेशन एवढं छान आहे आणि खूप मस्त पिंक लुक येतो ह्याच्याने. आता आपण यूज करणार आहोत हायलायटर आणि हायलायटरमध्ये अगेन क्रीम हायलायटर खूप बेस्ट असतात ड्राय स्किन टाईपसाठी आणि माझ्याकडे खूप मस्त ऑप्शन आहे तुमच्यासाठी. आणि जेव्हा पण मी हे हायलायटर यूज करते लिटरली मला खूप कॉम्प्लिमेंट्स मिळतात की तुझी चेहरा खूप ग्लो करत आहे, कोणता हायलायटर यूज केली आहेस, आणि तोच मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि तो आहे हा नायकाचा स्ट्रोब अँड ग्लो हायलायटर. म्हणजे मस्त आहे हा प्रॉडक्ट, म्हणजे 1 नंबर प्रॉडक्ट आहे. आणि का आहे ते मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिला तर लिक्विड आहे आणि ब्लेंड करायला खूप इझी आहे आणि ह्याचा ग्लो जो आहे ना तो 1 नंबर आहे. फक्त 1 ड्रॉप लावलेली आहे आणि इकडे 1 ड्रॉप. हा ॲक्च्युली ड्रिप नाही होत, फक्त डिप करायचा आणि डॉट करायचं आहोत. ह्याला मी ब्लेंड करते. आता बघू शकता की फक्त 1 ड्रॉपमध्ये मला एवढं मस्त हायलायटर मिळत आहे इथं आणि स्किन जी आहे ती एवढी ग्लो करते ह्याच्याने विचारू नका. आता तुम्ही बघू शकता हे किती जास्त ग्लोईंग वाटत आहे आणि आपण फक्त 1च ड्रॉप यूज केलेला आहोत. आणि क्रीम प्रॉडक्ट्सना ब्रशची ॲक्च्युली गरज नाहीच पडत, कारण हा खूप इझिली ब्लेंड होतात हे सगळे प्रॉडक्ट्स. मी थोडासा नाकाच्या टोकालासुद्धा लावते, इथेसुद्धा लावते आणि इथेसुद्धा जे लेफ्ट ओव्हर असतं ते थोडंसं इथं लावते, सो दॅट अजून जास्त ग्लोईंग वाटतो. आणि आता आपण जो मेकअप केला आहे त्याला आपण सेटसुद्धा करणार आहोत. आणि आता तुम्ही म्हणशीला की माझी स्किन टाईप ड्राय असल्यामुळं सेट करण्याची गरज आहे का, कारण सेट केल्यानंतर बऱ्याच जण असं वाटतं की तो अजून ड्राय करेल, पण तसं नाही आहे. जर तुम्ही सेट नाही केला ना तर तुमचा मेकअप जो आहे तो इंटॅक्ट नाही राहत, थोड्या वेळानं तो नाही चांगला दिसेल. त्यामुळं मेकअपला सेट नक्की करा. आणि त्यासाठी मी काय यूज करणार आहे, हा मार्सचा ट्रान्सलुसंट पावडर यूज करणार आहे आणि ह्याला यूज करून मी मेकअपला सेट करणार आहे. आणि खूप लाईटली मी सेट करते सो दॅट आपण जे क्रीम प्रॉडक्ट्स यूज करून एवढा छान जो ग्लो आपण आणलेला आहोत चेहऱ्यावरती त्याला आपण डिसअपिअर नाही करायचं आहे. त्यामुळं खूप हलका हलका आपण सेट करणार आहोत. आणि कन्सिलर जिथं आपण यूज करतो ना तिथे तर नक्की सेट करायचं. आणि खूप हलक्या हाताने मी आता ह्याला सेट करते. कॉन्टोरिंगला मला हाईड नाही करायचं आहे, त्यामुळे कॉन्टोरवरती मी जास्त पावडर प्रॉडक्ट नाही यूज करत आहे. फक्त जॉ लाईनला मी इथून असं करते सो दॅट माझं कॉन्टोरिंग जो आहे तो डिसअपिअर नाही होणार आणि प्लस मेकअपसुद्धा सेट होऊन जाईल. आणि आता आपण क्विकली एक आय मेकअपसुद्धा करूया जो की खूप सिम्पल असेल. त्यासाठी मी काय करते आहे, हा निक्का के पॅलेट्स यूज करत आहे. हां, आणि ह्याचा जो व्हेरियंट आहे तो आहे ऑटम स्पाइस. आणि त्यामध्ये आपण काय करणार आहोत, ब्राऊन शेड यूज करणार आहोत आणि एक लुक क्रिएट करणार आहोत जो की ॲक्च्युली सगळ्यावरती पण चांगला दिसतो. त्यामुळे आपण काय करणार आहोत, सगळ्यात आधी हा लाईट ब्राऊन शेड यूज करणार आहोत. पिगमेंटेशन ह्याचं खूप चांगलं आहे. आता ह्याच पॅलेटमधला जो डार्क ब्राऊन आहे तो मी यूज करणार आहे. आउटर कॉर्नर्सना यूज करणार आहे आणि थोडंसं त्याला मी आतमध्ये ड्रॅग करणार आहे.
आता ह्याच्यावरती मला थोडंसं शिमर यूज करायचं आहे आणि त्यासाठी मी हा स्विस ब्युटीचा हा पॅलेट यूज करत आहे. आणि ह्याच्यावरती सगळे प्रॉडक्ट्स जे आहेत ना ते शिमरी आहेत आणि म्हणजे ड्राय स्किन टाईपसाठी हा खूप चांगला आहे. तर मी हा शेड यूज करणार आहे, त्यामधून लाईट आहे आणि हा खूप छान पण दिसेल. आता ह्या लुकवरती मला लायनर यूज नाही करायचा आहे, कारण मला तसा लायनरचा लुक नको आहे. त्यामुळे मी हा फक्त काजल यूज करणार आहे आणि तो आहे हा प्लमचा काजल. मी थोड्या दिवसापूर्वी ह्याचा रिव्ह्यू पण टाकला होता शॉर्ट व्हिडिओजमध्ये. तुम्हाला हवा असेल तर तो तुम्ही माझ्या शॉर्ट सेक्शनमध्ये जाऊन चेक करू शकता. खूप पिगमेंटेड आहे, खूप मस्त आहे. आणि आता काजळ लावून झालेला आहे आणि मस्करा मी आज यूज करणार आहे. हा NY बेचा मस्करा आणि हा पण रिसेंट परचेस आहे. माझ्या लास्ट हॉल व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल. आणि आता लास्ट स्टेप आहे लिपस्टिक. आणि लिपस्टिकसाठी मी सगळ्यात आधी हे मार्कचा लिप लायनर यूज करणार आहे, जो की डार्क ब्राऊन शेड आहे. मी लिपस्टिक आज यूज करणार आहे, तो आहे हा शुगरचा लिपस्टिक आणि हा आहे शेड नंबर 10. हा आहे फायनल लुक. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि समजलं सुद्धा असेल की ड्राय स्किन टाईपवरती मेकअप कसा करायचा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्यांच्याशी सुद्धा शेअर करा तुमची स्किन टाईप ड्राय आहे. शेअर द नॉलेज. आणि सबस्क्रायबर शाउट आउट जसं मी बोलले होते. तर थँक्यू सो मच पूनम. तुम्ही रिक्वेस्टसुद्धा केली होती की ड्राय स्किन टाईपसाठी कसं करायचं. So thank you so much for subscribing and putting down your request. Thank you so much Vimal, thank you so much Sunita and thank you so much Sarika for subscribing to my channel. आणि जर काही तुम्हाला वाटत असेल की मी तुमचे नाव सुद्धा माझ्या चॅनलवरती घेऊ तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्की आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव देखील लिहा. अँड आय सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. बाय गाईज. जय महाराष्ट्र.